श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर कसे आहेत सगळे? सगळ्यांची सेवा चालू केली असेल अशी मी आशा करते। सगळ्यांनी आपल्या जे सेवेकरी ताई आहेत, दादा आहेत, सगळ्यांना सांगेल आवर्जून की आपण सेवा सगळ्यांनी चालू करा आणि करायचीच आहे। लक्ष्मीपूजनची जी सेवा मी सांगितलेली आहे त्याच्यापैकी कुठलीही तुम्ही एक सेवा घ्या, अवश्य तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट मिळतीलच, मी तुम्हाला सांगते। आणि आपल्याला पूजा कुठली असो ती मनापासून करायची आहे। सगळ्या माझ्या ज्या मैत्रिणी असतील, जो माझा स्वामी परिवार आहे छोटासा, तो नक्कीच सगळेजण आपली सेवा करतील। तुम्हाला काही प्रश्न वाटला, मनात शंका वाटली तर नक्की विचारा, मी पुरेपूर तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल। काहीतरी तुमच्या मनातल्या शंका असतील की असं करू की तसं करू, काहीतरी म्हणजे कारण मलाही तेवढीच काळजी आहे, कारण सगळ्यांची सेवा जी ही ती फलित जायला पाहिजे आणि सगळ्यांना माता लक्ष्मी जी आहे ती प्राप्त व्हायला पाहिजे आणि त्यांच्या घरात स्थिर राहायला पाहिजे, एवढाच माझा एक प्रयत्न राहील त्याच्या मागचा। म्हणून तुम्हा सगळ्यांना सांगते की सेवा करा आणि कुठेही कमी पडू नका। थोडा त्रास होईल आपल्याला 4-5 दिवस, हे 2-3 दिवस जे असतात ते, पण अखंड लक्ष्मी आपल्या घरी वास करेल, आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही। आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात नांदतील, हे लक्षात घ्या। म्हणून सगळ्यांनी आपल्याला सेवा करायची आहे। तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे की आपल्याला म्हणजे वसुबारस नंतर आपण कंटिन्यू आपल्याला दिवाळी आपली चालू होत असते, 5-6 दिवस जे दिवाळीचे असतात ते असतात। तर आपल्याला त्या दिवसामध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगेन की आपल्याला रोजच्या रोज, आता रांगोळी बोलली मी तुम्हाला, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललेली होती की रांगोळी आपल्याला रोज टाकायची आहे लक्ष्मी। त्याच प्रकारे आपल्याला वसुबारसपासून आपल्या घरात आपण कोणती काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगेल। वसुबारस आपला आहे 9 तारखेला, बरोबर? तर 9 तारखेपासून आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्याला रांगोळी काढायची आहे। रोजच्या रोज आपल्याला टाळायचंच नाही, थोडं 2 मिनिटं लागतात, काही वेळ लागत नाही। गाईचे पावलं ज्या रांगोळ्या आहेत ते मी दाखवते तुम्हाला, किंवा इथे फ्लॅश होतील म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बघता येतील। गाईचे पावलं गोपद्म म्हणजे बोलले जातात, स्वस्तिक, गोपद्म आणि माता लक्ष्मीचे पावलं जे आहेत आणि लक्ष्मीचे पद्म आणि आपण गायत्री पद्म हे तर काढणारच आहेत। तर हे आपल्याला आपल्या दाराच्या बाहेर काढायचेच आहे। साचे मिळतात छोटे छोटे, ते आपण घेऊ शकतात, एका लाईनीत व्यवस्थित असे मांडायचे आहेत। आणि आपल्याला वसुबारसपासून तर ते 5 दिवस आपली दिवाळी चालणार आहे, 5 दिवसा आपल्याला रांगोळी रोज नित्यनेमाने काढायची आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपला मेन डोअर जो असतो, आपला सेफ्टी डोअर नाही बोलते मी तुम्हाला, सेफ्टी डोअर आपण पुसून स्वच्छ करून घेतो, बरोबर? पण मेन डोअर जो असतो, लाकडी डोअर जो असतो, त्याला आपण स्वच्छ करायचा आहे। स्वच्छ कपड्याने पुसून घ्या, गोमूत्र शिंपडायचं आहे। आपला उंबरठ्यावर आपण रोज गोमूत्र थोडं शिंपडा, जे मी तुम्हाला बोलेल की बघा, त्याला गोमूत्र आणि थोडं गंगाजल असेल तर गंगाजल घ्या, असं मिश्रित आपण शिंपडायचंय पाणी उंबरठ्यावरती आणि उंबरठा रोज पुसायचा आहे। आपल्याला रोज हळदीचं लेपन करायचं आहे वसुबारसपासून। रोज आपल्या उंबरठ्याची पूजा झालीच पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं, आपल्या उंबरठ्यावर जरी चांदीचे पावलं लावले असो, तांब्याचे लावलेले असो, प्लास्टिकचे लावायचेच नाही, मी हात जोडून तुम्हाला सांगेल। तुम्हाला बोलली मी, चांदीचे तुम्ही घेऊ शकत नाही, तुम्ही तांब्याचे मिळतात बघा ते घ्या। तरी प्लास्टिकचे कधीही लावायचे धातूचे लावा, कुठल्याही धातूचे, म्हणजे समजा आपण तांब्याचे लावू शकतात। तर त्यांची जी पूजा आहे ती रोज आपल्याला करायची आहे। वसुबारसपासून रोज पूजा करायची आहे, रोज हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला व्हायलाच पाहिजे। हळद घ्या, थोडं गोमूत्र टाका, थोडं पाणी टाका, असं टाकायचं आहे। मेन डोअर आपला गोमूत्राने साफ करायचा आहे। मेन डोअरवरती आपल्याला रोज स्वस्तिक, शुभ लाभ स्वस्तिक काढायचे। स्वस्तिक त्यामध्ये 4 ठिपके आणि 2 रेषा यायला पाहिजे, तेव्हा स्वस्तिक पूर्ण होत असते। या गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत, रोजच्या रोज करायच्या आहेत। वसुबारसपासून 5 दिवस आपल्याकडे दिवाळी चालेल, 5ही दिवस तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत। हे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। पंती जी असते, पंतीचे दिवे असू द्यात, कुठलेही दिवे असू द्यात, तीच तुम्हाला प्रज्वलित करायची आहे। बरेच लोक काय करतात, कॅन्डल वापरतात, कॅन्डल कधीही वापरायची नाही, तेलाचाच दिवा लागायला पाहिजे आपल्या दाराच्या बाहेर, तुम्हाला सांगेल।
बाकी तुम्ही कॅन्डल लावू नका. कॅन्डल कुठे लावायची तुमचं ठीक आहे, सुशोभित करण्यासाठी तुम्ही कॅन्डल वापरू शकतात, पण तुळशीजवळ, देवांजवळ आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेर म्हणा, अशा गोष्टी असतील तिथे तुम्हाला मात्र दिवाच लावायचा आहे. पणत्या असतात आपल्या, पणत्याच लावायच्या आहेत मी तुम्हाला सांगेल. बाकी तुम्ही लावू नका. दुसरे दिवे जे आहेत ते दुसरीकडे लावू शकतात तुम्ही, पण निदान देवाच्या देवघराजवळ तरी कॅन्डल वगैरे अशा गोष्टी वापरू नका. तेलाचाच दिवा लावा या 5 दिवसामध्ये. आणि उंबरठ्याच्या बाहेर वसुबारसपासून रोज आपल्याला दिवा लावायचाच आहे. आपल्या उंबरठ्याला आपण जरी चांदीचे पावलं लावलेले आहेत, तिथे रांगोळीचे छोटे छोटे आपण तिथे गोपद्म किंवा स्वस्तिक असतात बघा, ते काढायचंच आहे. उंबरठ्याच्या वरती पण गोपद्म तरी काढायचे आहेत. जेव्हा आपले पावलं आहेत ना, तिथे गोपद्म छोटेवाले मिळतात बघा, ते तुम्ही काढू शकता उंबरठ्यावरती. ते आपल्याला काढायचं आहे. रोजच्या रोज उंबरठ्याची पूजा करा, एवढं मी सांगेल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचं मी येते आपल्या घरामध्ये. देवघर जे असतं, देवघराच्या वरती एकदम स्वच्छ आणि नीट अँड क्लीन करून घ्यायचे. देवघर जे आहे ते आपला कानाकोपरा घरातला स्वच्छ करायचा आहे. रोज संध्याकाळी गोमूत्र शिंपडायचंच आहे वसुबारसपासून. या 5 दिवस आपल्याला हे मी जे काही बोलते तुम्हाला ते करायचे. रोज संध्याकाळी आपल्याला गोमूत्र शिंपडायचंच आहे. रोज संध्याकाळी आपला तुळशी मातेजवळ छोटी बाटली आणून घ्या तुपाची. तुळशी मातेला आपला तुपाचाच दिवा लागायला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगेन. रोज 5 दिवस फक्त तुळशी मातेला गाईच्या तुपाचाच दिवा लावा, असं मी आग्रह करून सांगेल. तुम्ही असं बोलू नका की ताई आम्ही लावू शकत नाही, पण 5 दिवस फक्त, जास्त काही मी तुम्हाला सांगत नाही. 5 दिवसासाठी तुम्ही करू शकता. 5 देवघराजवळ आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपल्या या 5 दिवसात हिरवी बांगडी आपल्या हातात असणं गरजेचं आहे. बाकी ठीक आहे तुम्ही काढून ठेवतात, पण पूजेच्या वेळेस सांगेल निदान. ओके, म्हणजे मी पण तुमच्यासारखंच आहे, माझंही काही वेगळं नाही आहे. पण आपण जेव्हा सेवा करत असतो, कुठली सेवा करत असताना आपल्या हातांमध्ये काचेच्या निदान 1-2 तरी काचेच्या बांगड्या तुम्ही ठेवा, कारण हे सौभाग्याचं लेणं असतं, म्हणून तुम्हाला सांगेल. अदरवाईज दुसरे कामं असतात त्यामुळे बायका कंटाळा करतात घालायला, पण पूजा करताना, सेवा करताना आपल्याला घालायच्याच आहेत बांगड्या. त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या मेन दरवाजाला आपण फुलांचं तोरण लावू. कुठलंही तोरण लावा तुम्ही, मी तुम्हाला बोलणार नाही, पण 5 दिवस आपण रोज तोरण लावू, रोज काढू. त्यापेक्षा तुम्हाला एक प्रभावी असं तोरण सांगेल. तुमच्या मेन डोर जो आहे त्याच्या बाहेर तुम्ही कवड्यांचंच तोरण लावा, असं मी सांगेल. कवड्यांचं तोरण लावल्याने कवड्यांमध्ये एवढी शक्ती असते की माता लक्ष्मी आकर्षित होत असतात. कवडीची माळ मिळते, ती लावली अगदी तरी चालेल, नाहीतर मग आपल्या दरवाजाला तोरण मिळालं ते लावलं अगदी तरीही चालेल, काही हरकत नाही. ते तोरण आपल्याला राहू द्यायचे. दर अमावस्याला आपल्याला ते तोरण धुवायचं आहे, दर अमावस्याला लावायचे. त्याचं महत्त्व आहे हे लक्षात ठेवा. तोरण लावलं म्हणजे नुसतं लावून द्यायचं नाही वर्षभरासाठी. आठवणीने आपल्याला अमावस्येच्या दिवशी तोरण धुवायचंच आहे कवडींचं. लक्ष्मी बाहेर जात असते, लक्ष्मी माता येत असते असं बोललं जातं अमावस्येला. म्हणून आपल्याला लक्ष्मीचं आगमन होतं अमावस्येच्या दिवशी. आपल्याला अमावस्येच्या पहिल्या दिवशी धुवा तुम्ही, आपण साफसफाई करत असतो त्यामुळे तरीही चालेल, पण अमावस्येला धुवून चुवून स्वच्छ करून आपल्याला ते तोरण लावायचं. असं नाही की लावलं म्हणून सांगितलं म्हणून वर्षभर तेच लावून ठेवा आणि तिथून काढूच नका, असं नका करू. तर ते प्रभावी असं तोरण राहील. फुलांचं तोरण तुम्ही लावू शकतात, अगदी काही हरकत नाही, पण मी कवडींचं तोरण पण सांगेल तुम्हाला. मिळालं तर नक्कीच लावा. रुद्राक्षचं तोरण असतं तेही लावलं तरीही चालेल, काही हरकत नाही, पण सगळ्यात प्रभावी कवडींचं राहील माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी. आणि एक सांगेल की तुम्हाला होऊ शकलं तेवढं आपल्या घरातलाच नैवेद्य द्यायचा प्रयत्न करायचा आहे, असं मी तुम्हाला सांगेल. आपल्या घरात आपण जे काही बनवू, थोडं बनवा, जास्त बनवा, आपण सेवा पण करणार आहोत. तुम्ही बोलाल की ताई एवढ्या सेवा परत स्वयंपाक असं तसं, म्हणजे बरेच लोक बाहेरून ऑर्डर करतात, पण जो आपण देवांना नैवेद्य देणार आहोत तो आपल्या घरातच बनला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आपल्या घरातलं, कारण बाहेरचं आपल्याला माहिती राहत नाही कुठे हात कुठे काय लागलेलं असतं. म्हणजे आपण जेवढी सेवा करणार आहोत तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडनं चुका व्हायला नको, असं मी तुम्हाला सांगेल. तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत. आपल्या घरात नीट अँड क्लीन ठेवायचं. हे 5 दिवस आरडाओरड करायची नाही, एकदम मोठ्या आवाजाने किंवा ओरडायचं नाही किंवा वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे ह्या 5 दिवसात, कारण माता लक्ष्मीला ह्या गोष्टी आवडत नाहीत.
आणि आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. छोट्या छोट्या अगदी छोट्या गोष्टी आहेत त्या नक्कीच तुम्हाला करायच्या आहेत आणि छोट्या पण चुका तुमच्याकडनं होऊ नये अशीच एक आशा करते. आणि सगळ्यांनी सेवा करा आणि फळ मिळवा. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनात जर शंका असेल तर नक्कीच विचारा.